पदास दानवे. सभापती महोदय, मी आपला आभार मानतो या विषयावर चर्चेसाठी आपण परवानगी दिलेली आहे. खरं तर संभाजीनगर शहराचा पाणी पुरवठा हा विषय सातत्यानं या सभागृहात सुद्धा अनेक वेळेस चर्चेला गेलेला आहे सभापती महोदय. आणि चर्चेला गेलेले असताना एक मेरी जंग नावाचा सिनेमा मागे आला होता अनिल कपूरांचा. जीत जाएंगे हम. जीत जाएंगे हमला पोहोचण्याच्या आधी तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख अशा पद्धतीनं सनी देओलचा असेल, पण तारीख पे तारीख. आणि असं तारीख पे तारीख या संभाजीनगरच्या पाणी पुरवठा योजनेचं सभापती महोदय झालेलं आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, संभाजीनगरात मला वाटतं आपली चर्चा पण झाली, संभाजीनगरात मिनिमम 8 आणि मॅक्झिमम 15 दिवसाआड पाणी मिळतं. एवढं मोठं महानगर, सगळ्या सुविधा, मोठ्या मोठ्या 5 स्टार इंडस्ट्री, एअरपोर्ट, रेल्वे सगळं चांगलं, पण या पाण्यामुळं आमच्या शहराला मला असं वाटतं कोणाची नजर लागते. कारण पाणी चांगलं असल्यामुळं बऱ्याच बिअर कंपन्या सुद्धा आमच्याकडे आलेल्या आहेत. परंतु याच्यात मी जास्त चर्चेला हे न घेता की ही योजना जी आहे पाणी पुरवठ्याची, ही बेसिक 1680 कोटीची होती सभापती महोदय, 1650 कोटीची. हिचा कार्यादेश मिळालेला आहे 4/2/2001 ला. आणि आज सभापती महोदय 2026चा जुलै महिना आहे. याचा कालावधी कार्यादेश दिल्यानंतरचा पूर्णपणे संपलेला आहे आणि अजूनही पाणी कधी मिळेल याचा कोणताही भरोसा संभाजीनगरकरांना नाही. सभापती महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी किमान 10 वेळेस या पाण्याच्या तारखा दिलेल्या आहे. खरं तर एखाद्या अधिकाऱ्याचं, महापौराचं, पालकमंत्र्याची याची तारीख नाही ऐकली तर चालू शकते एखाद्या, परंतु राज्याचे मुख्यमंत्री स्वतः इथं बैठका घेतल्या त्यांनी. म्हणजे त्यांच्यावर आम्ही काही दोष देणार नाही, त्यांनी स्वतः प्रचंड प्रयत्न केले. इथं मुंबईत किमान 5-10 बैठका झाल्या आतापर्यंत. संभाजीनगरात आल्यावरही त्यांनी या घोषणा केल्या. परंतु अधिकाऱ्यांना आपल्या राज्याचा मुख्यमंत्री सांगतो हेही ऐकत नाही, अशा प्रकारची स्थिती सभापती. हायकोर्टाचा आधार या अधिकाऱ्यांनी घेतलेला आहे, कारण ही योजनेवर हायकोर्ट सुद्धा लक्ष देतंय. पण या हायकोर्टाच्या आधारामुळे अधिकाऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर फावलं जात आहे आणि कॉन्ट्रॅक्टरचे. सभापती महोदय, याच्यामध्ये वॉल जे लावायचे हे फोनेक्स कंपनीचे निविदेप्रमाणे प्रस्तावित होते, परंतु ते न लावता कमी प्रतीचे लावलेले. जलवाहिनीचा पाणी निचरा व्हावा म्हणून PN30 ऐवजी PN10 दर्जाचे वॉल वापरल्यामुळे गळती आत्ता सुरू झाली सभापती. आणि याच्यातून जे कोणी मुख्य अभियंता असेल याचं तांत्रिक ज्ञान कशा पद्धतीनं अपुरं हे सभापती महोदय. नलिका कामामध्ये अनेक तांत्रिक त्रुटी, निकृष्ट साहित्य, अनेक ठिकाणी उद्भवन, नलिका गळती, फुटणे यासारखंच अजून योजना सुरू झाली नाही तरी हा प्रकार आहे सभापती महोदय. पाईपलाईनचं जे हायड्रॉलिक टेस्टिंग आहे ती न घेता देयक कॉन्ट्रॅक्टरची दिलेली. खरं तर हायड्रॉलिक टेस्टिंग याच्यातलं पाणी पुरवठा योजनेतलं महत्वाचा पार्ट आहे. सभापती महोदय, अनेक गोष्टी, मग बारीक बारीक बोलायची गरज नाही एवढ्या मोठ्या सभागृहात, परंतु वेल्डिंग पासून तर अनेक विषयामध्ये अतिशय काम असं लाज वाटेल असं, कारण ही योजना 2050 ला शहराला जेवढं पाणी पुरवठा लागेल त्या नियोजनातून ही योजना होते सभापती महोदय. आणि पूर्ण होतानाच अशा पद्धतीने नगर विकास विभागाच्या परिपत्रकाच्या अनेक अटीचा भंग केलाय सभापती महोदय. या ठिकाणी कित्येक सब कॉन्ट्रॅक्टर नेमले मला तर माहिती नाही, परंतु या सगळ्याच्या मध्ये ज्या पद्धतीनं चालू आहे, खरं तर कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा जवळपास 150 कोटीचा विशेष रिलीफ दिलाय सभापती महोदय. आणि अजून कॉन्ट्रॅक्टर 300 कोटी रुपयाची वाढ सरकारला मागतोय, अशा प्रकारची स्थिती आहे. आणि म्हणून आत्ताच्याच घडीला ज्या पद्धतीनं हे काम आहे, इथल्या जॅकवेल परिसरात भगदाड व तांत्रिक त्रुटीमुळे पाणी पुरवठा, इथलं जॅकवेल नवीनच आहे सभापती महोदय,
पण आत्ताच इथलं याला भगदाड पडलं. त्याच्यानंतर अनेक ठिकाणी गळती लागलेली सभापती महोदय. आता याच्यातून जीवन प्राधिकरणाने काही उप अभियंत्याला निलंबित केलं, त्याच्यातून प्रश्न सुटणार नाहीये. उप अभियंत्याला निलंबित करून हा प्रश्न सुटणार नाही. खरं तर अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर दोन्ही याच्यामध्ये दोषी आहे. सरकारचं पाहिजे तेवढं या सगळ्या यंत्रणेवर पूर्णपणे लक्ष कोणाचंच नाही सभापती. खरं तर योजना आहे संभाजीनगर शहराच्या महानगरपालिका क्षेत्रासाठी, करते ते जीवन प्राधिकरण. आता कोण विभागीय आयुक्त त्याच्यावर नेमलेले आहे सभापती महोदय. आणि म्हणून मला असं वाटतं ज्या पद्धतीनं हे सगळ्या गोष्टी चालू आहे की आजच्या घडीला अनेक गोष्टी याच्यातल्या मला असं वाटतं बोगस झालेल्या आहे. बोगस वगैरे मी याच्यात जात नाही, परंतु शहराला पाणी पुरवठा सुरळीत व्हावा हा सगळ्यात महत्त्वाचा सभापती महोदय. मला वाटतं शहराच्या महापौरांनी सुद्धा या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधलेला आहे. त्यांनी एक टिप्पणी दिलेली, ती टिप्पणी माझ्याकडे माननीय महापौरांची आहे. महानगरपालिकेचे पदाधिकारी याच्यासाठी महापौर असे स्थायी समिती सगळे प्रयत्न करतात. अधिकारी कोणाला दाद देत नाही, कॉन्ट्रॅक्टर कोणाला दाद देत नाही. आता ही जी 1650 कोटीची योजना ही 2700-2800 कोटीवर, मला असं वाटतं आणखी 3300 कोटीवर न्यायचा अशा पद्धतीने प्रयत्न चालू आहे. सभापती महोदय, आपल्या मार्फत माननीय मंत्री महोदयांना या चर्चेच्या माध्यमातून मला असं वाटतं की हा पाणी पुरवठा कधी सुरू होणार, या यंत्रणेतून, या पाणी पुरवठा योजनेतून पाणी पुरवठा कधी सुरू होणार हा माझा मूलभूत प्रश्न आहे. बाकी तांत्रिक चुका करत असताना जर तुम्ही 2050चं प्लॅनिंग करत असाल आणि जर आतापासूनच जर चुकीचं काम होत असेल तर मला असं वाटतं याच्यावर नियंत्रण सुद्धा आवश्यक आहे. गुत्तेदार असो किंवा अधिकारी असो यांची मुजोरी किंवा मस्ती चालता कामा नये सभापती महोदय. आज अशा पद्धतीनं गुत्तेदार अधिकाऱ्यांना ब्लॅकमेलिंग शब्द बरोबर नाही, पण अधिकारावर दबाव आणला जातो. गुत्तेदारांची खऱ्या अर्थाने जबाबदारी आहे. खरं तर अशा गुत्तेदारांना ब्लॅकलिस्ट मध्ये टाकलं पाहिजे की ज्याची मुदत संपल्यानंतरही हा काम पूर्ण करत नाही, आता पुन्हा रिलीफ मागतो, आणखी पुन्हा वाढ मागतो. खरं तर गुत्तेदाराची सुद्धा जबाबदारी महत्वाची सभापती महोदय. आणि म्हणून माननीय मंत्री महोदयांना माझा हा प्रश्न आहे की या संदर्भात सगळी तांत्रिक व्यवस्थित सुरक्षितता, तांत्रिक पद्धतीनं योग्य ते काम, आणि याच्याबरोबरच पाणी पुरवठा या योजनेतून खरं तर अजून काम बरंच पुढे बाकी आहे सभापती महोदय. संभाजीनगर शहरातला इंटरनल पाईपलाईनचा तर हा काम पुढचा भाग आहे. फक्त शहरापर्यंत पाणी आणून सोडणं हा मुद्दा आहे. या शहराला, आमच्या शहराला 240 MLD पाण्याची आवश्यकता आहे. आता 140 MLD पाणी तिथे येतं. आणि म्हणून वाढीव पुन्हा पाणी पुरवठा मिळाला सांगितलं जातं, परंतु जलशुद्धीकरण प्रकल्प जो केलाय तोच खराब झाला सभापती महोदय. जो आत्ता केला त्यालाच गळती लागलेली सभापती महोदय. तर तुमचा पाणी पुरवठा वाढीव येऊनही तो कशा पद्धतीने जलशुद्धीकरण होणार आणि कशा पद्धतीने मग शहराला सप्लाय होणार हा माझा याच्यातला प्रश्न आहे सभापती महोदय. मंत्री महोदय. सभापती महोदय, सन्माननीय ज्येष्ठ सदस्य अंबादास दानवेजींनी छत्रपती संभाजीनगरच्या पाण्यासंदर्भामधला हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला आहे. खरं तर ही नळपाणी योजना 2009ला सुरू झाली. 2009ला या पहिली प्रकल्पाला मंजुरी मिळाली. त्यावेळी त्याची एस्टिमेटेड कॉस्ट होती 359.67 कोटी. आणि या संदर्भामध्ये ही नळपाणी योजना अशीच 4 वर्ष प्रलंबित होती. आणि योगायोगानं त्यावेळी आपण देखील राज्यमंत्री होता, मी देखील नगरविकास खात्याचा राज्यमंत्री होतो. त्यावेळी ही नळपाणी योजना अंबादास दानवे साहेब 900 कोटी रुपयाची पहिल्यांदा झाली, परत 4 वर्षानंतर. असं करत करत ती 1680 कोटीची झाली. आणि आता पुन्हा प्रकल्प सुधारित केल्यानंतर ती 2740.75 कोटीची झालेली. याच्यामध्ये दुमत असण्याचं काही कारण नाही. सन्मान्य सदस्यांनी जे सांगितलं की प्रकल्प किती पूर्ण झालेला आहे, तो 83.5% प्रकल्प हा पूर्ण झाला आहे. आणि सगळ्यात महत्वाची बाब सन्मान्य सदस्यांनी जी सांगितली की याच्यावर पूर्ण नजर सन्माननीय कोर्ट ठेवून आहे. न्यायालयानं असा निर्णय घेतला, एक समिती गठीत केलेली आणि दर 15 दिवसानं छत्रपती संभाजीनगरच्या पाणी पुरवठ्याच्या या संपूर्ण नळपाणी योजनेचा आढावा स्वतः न्यायालय घेते. ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही. परंतु सन्मान्य सदस्यांनी सांगितले की जलशुद्धीकरण केंद्राचं काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे. काही ठिकाणी जी कामं झालीत ती योग्य तऱ्हेनं झालेली नाहीत, मटेरियल योग्य तऱ्हेचं वापरलेलं नाही. जे कॉक एका कंपनीचे लावायला सांगितले होते, कॉक दुसऱ्या कंपनीचे लावलेले आहेत. तर मी माननीय सदस्यांना आणि छत्रपती संभाजीनगरच्या सगळ्याच नागरिकांना आश्वस्त करतो की आजच SCS नगरविकास यांची 1 सदस्य समिती याबाबत आपण नेमू. त्या बाबतीमध्ये काय नक्की चाललेलं आहे ते महिन्याभरामध्ये रिव्ह्यू घेतील
आणि जसं सन्माननीय न्यायालय 15 दिवसानं रिव्ह्यू घेतोय तसं ACS देखील या नळपाणी योजनेचा 15 दिवसानं एकदा रिव्ह्यू घेतील. मग तो ऑनलाईन रिव्ह्यू घेतील, व्हिजिट देऊन घेतील. आणि या सगळ्यामध्ये सन्माननीय अतुल सावे साहेब असतील, आमचे पालकमंत्री महोदय असतील, आमचे मुंबरे साहेब असतील, जसे हे जिल्हा बँकेमध्ये एकत्र आले तसेच सगळे तुम्ही एकत्र येऊन अंबादास दानवे साहेब या नळपाणी योजनेसाठी प्रामाणिकपणाने प्रयत्न जर केले तर हे काम लवकरात लवकर पूर्ण होऊ शकतं. परंतु दानवे साहेबांच्या कुठच्याही गोष्टीत आम्ही नाकारत नाही. अशा पद्धतीनं जर कामकाज झालं असेल तर त्याची नक्की ACS चौकशी करतील आणि त्याच्यावर योग्य तो निर्णय घेतील. अरुण लकानी जी. माननीय सभापती महोदय, आज या सर्वोच्च सभागृहात आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभारी आहे. आज मी केवळ पाण्याविषयी बोलण्यासाठी उभा नाही, तर पाणी हे महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाचा पाया, आपल्या शेतकऱ्यांचे भविष्य, आपल्या शहरांचे आरोग्य आणि उद्योगांची स्पर्धात्मकता आणि पुढील पिढ्यांची सुरक्षितता म्हणजे जलसुरक्षा. माननीय सभापती महोदय, गेली 2 दशके मला जलक्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली. नीती आयोगपासून गंगा क्लिनिंग प्रोग्रामपर्यंत. तर मला एक प्रकर्षाने जाणवलं की भारतात पाण्याची समस्या ही केवळ उपलब्धता नाही, ती तेवढीच जल व्यवस्थापनाची आहे. आता आपण बघितलं, दानवे साहेब जी म्हणत होते, जोपर्यंत आपण पाण्याचं विज्ञान, सुशासन आणि लोकसहयोग यामध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, हे याचा संगम घडवून आणू शकत नाही, तोपर्यंत जलसुरक्षा साध्य होणार नाही. भारताला नेहमी सुजलाम सुफलाम असं गौरवलं गेलं होतं, पण आपण जेव्हा इंडिपेंडंट झालो तेव्हा आपली लोकसंख्या 37 कोटी होती. आज ती 137 कोटीच्या घरात गेली आहे. इकॉनॉमी वाढली आहे, कारखाने वाढले आहेत, शहरीकरण वाढलं आहे आणि पाण्यावरचं ताणही वाढलं आहे. आपण 1951 मध्ये 5100 घनमीटर प्रतिडोई आपली पाण्याची उपलब्धता होती, ती आज 1500 वर आलेली आहे आणि आपण ऑलरेडी वॉटर स्ट्रेस्ड कॅटेगरीमध्ये आलो आहे. जर का हे सुरू राहिलं तर आपण काहीच वर्षात वॉटर स्कॅर्सिटीमध्ये म्हणजे 1000च्या खाली पोहोचू. ही केवळ पर्यावरणाची समस्या नाही, ही आर्थिक, सामाजिक आणि राष्ट्रीय सुरक्षेशी निगडीत प्रॉब्लेम आहे. माननीय सभापती महोदय, यामध्ये जे मी इथं मांडू इच्छितो की आज आपलं पाण्याचं नियोजन हे वेगवेगळ्या विभागांकडून होते. जलसंपदा विभाग आहे, कृषी विभाग आहे, पाणी पुरवठा, नगरविकास, उद्योग, पर्यावरण, हे सर्व विभाग स्वतंत्रपणे काम करतात. पण पाणी हे एक जलचक्र आहे. जोपर्यंत आपण ती फुल वॉटर सायकलला ॲड्रेस करणार नाही, ॲज ए पॉलिसी, ॲज ए मॅटर ऑफ वॉटर, इंटिग्रेटेड वॉटर पॉलिसी, तोपर्यंत आपण पाण्याच्या या ताणामधून बाहेर येणं शक्य नाही. आज किती पाणी आणले त्यापेक्षा उपलब्ध पाण्याची किती कार्यक्षम वापर केला हा अधिक महत्त्वाचा प्रश्न आहे. जेव्हा आता दानवे साहेब म्हणाले 240 MLD पाणी पाहिजे, पण हे सप्लाय करताना आजच्या पाईपलाईन्समध्ये आपल्याला 400 MLD टाकावं लागते, तर ते 240 पोचते लोकांपर्यंत. कारण एवढी आपली 30 ते 50% गळती आहे वेगवेगळ्या यामध्ये, कारण आपल्या पाईपलाईन्स जुन्या झालेल्या आहेत. तर नवीन धरणं बांधण्यापेक्षा आपण यावर जर का लक्ष दिलं आणि इथं आपण जर का सुधारणा केली तर हे जास्त किफायतशीर आणि जास्त इफेक्टिव्ह होईल आणि पाण्याचा सुद्धा त्यामध्ये सेव्हिंग होईल. मोर क्रॉप पर ड्रॉप, रिड्यूस, रियूज, रिसायकल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिमांड मॅनेजमेंट. आतापर्यंत आपण कसं आहे की कुठेही पाणी कमी पडलं तर आपण म्हणता पाणी वाढवा, आपण अजून धरणं बांधा, अजून पाईपलाईन टाका. कुठेतरी आपल्याला मीटरिंग करून, टेलिस्कोपिक टॅरिफ जसं इलेक्ट्रिसिटीमध्ये आहे हे लावून डिमांडला सुद्धा कंट्रोल करावी लागेल. कारण काही शहरात आपण 300-400 लिटर पर डोई देतो पर डे, काही जागी 40-50च देऊ शकतो. माननीय सभापती महोदय, आपल्या देशातील पाण्यामधलं 80% पाणी ॲग्रिकल्चरमध्ये जाते आणि 20% आपलं ड्रिंकिंग आणि इंडस्ट्री होते. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲग्रिकल्चरवर चर्चा करणे.
आपल्याला माहीतच आहे, आपण सगळे ऐकतो इस्रायलचं उदाहरण, की त्यांची वॉटर इफिशियन्सी 85 ते 90% पोहोचली आहे. आपले शेतकरी हे करू शकतात, फक्त त्यांना आपल्याला तंत्रज्ञान, योग्य माहिती आणि योग्य जल व्यवस्थापनाची साथ देणे आवश्यक आहे. आज ॲक्वाफेअर बेस्ड प्लॅनिंग जर का आपण केलं, म्हणजे भूजल किती उपलब्ध आहे आणि त्यामधलं कोणते क्रॉपिंग पॅटर्न आपण जर का वापरले तर तो भूजल आपल्याला पुरेल, याचं जर का आपण नॉलेज आपल्या शेतकऱ्यांना दिलं तर क्रॉपिंग पॅटर्न बदलतील आणि पाण्याचा सस्टेनेबल उपयोग लॉंग टर्ममध्ये होईल. यामध्ये सभापती महोदय, पोकरा ही जी स्कीम महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आणली आहे, ही जलसुरक्षेच्या व्यापक धोरणाचा अविभाज्य भाग म्हणून याला आपण पाहिले पाहिजे. ही फारच चांगली योजना, सर्व समाकष योजना आहे. आता जास्त सेन्सिटिव्ह जो पिण्याचं पाणी आणि इंडस्ट्रीयल वॉटर आहे, पिण्याच्या पाण्यामध्ये आपण जर का आपल्याला विकसित राष्ट्र करायचं असेल तर आपल्याला आपल्या नागरिकांना कमीत कमी पिण्याचं पाणी, साफसफाई, शुद्ध हवा देता यायला पाहिजे. हे 3 गोष्टी ह्या जीवनमानच उंचावत नाही तरी त्या देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी उत्पादकता वाढवतात, आरोग्यावरील खर्च कमी करतात आणि सामाजिक प्रगतीला गती देतात. म्हणूनच पिण्याच्या पाण्याकडे आपण फक्त जलपुरवठा म्हणून न बघता सार्वजनिक आरोग्यातील सर्वात मोठी गुंतवणूक म्हणून पाहिले पाहिजे. माननीय सभापती महोदय, आज आपल्या अनेक शहरांमध्ये सांडपाण्याची प्रक्रिया होत नाही आणि ते जाऊन आपल्या विहिरी, तलाव, नद्यांना दूषित करतात. या दूषित पाण्यामुळे युनिसेफचं म्हणणं आहे 21% ज्या डिसीजेस आहेत त्या वॉटरबॉर्न आहे. अतिसार, टायफॉईड, कावीळ आपण प्रत्येक वर्षी बघतो आणि आपल्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसमोर मोठे आव्हान उभे होतात. अशा आजारामध्ये गरीब कुटुंबावर आर्थिक भार पडतो, मुलांचे शिक्षण बाधित होते आणि समाजाची उत्पादकता कमी होते. आपण जोपर्यंत एक मूलभूत विचारात बदल करत नाही की सांडपाणी हा कचरा नाही आहे, हा एक पाण्याचा स्रोत आहे, याला आपण पुनर्वापर केलं जर का, टर्शरी ट्रीट करून आपण इंडस्ट्रीमध्ये किंवा सर, मी सेकंडरी थांबवत नाही आपल्याला, की तुमचं खूपच चांगल्या रीतीने आणि फर्स्ट टाइम तुम्ही बोलताय, मी कौतुक करतो आपलं. पण विनंती अशी राहणार आहे की तुम्हाला काय अपेक्षित आहे हे जर तुम्ही सांगितलं तर मला वाटते त्या चर्चेला अजून धार मिळेल. बोलतो. तर हे जे सेकंडरी ट्रीटमेंट करून आपण ॲग्रिकल्चरला किंवा कन्स्ट्रक्शनला किंवा गार्डनिंगला आपण वापरलं तर तेवढा आपला फ्रेश वॉटरचा लोड कमी होईल. पिण्याच्या पाण्याबद्दल मी एकच फक्त महत्त्वाचा मुद्दा मांडू इच्छितो की 24 तास पाणी हा जो प्रेशराईज सिस्टीम आपल्याकडे चलन नाही. आपण बघतो सर्व विकसित देशांमध्ये लोक टॅपमधून डायरेक्ट पाणी पितात, कारण तो 24 तास प्रेशराईज्ड असतो. याचं फक्त सोयीचं बाब नाही, ही सोयीचं आपण त्याला सोयीची बाब बघतो, पण जर का त्यामध्ये प्रेशराईज सिस्टीम असेल तर त्यामध्ये कोणताही विषाणू बाहेरचा आतमध्ये जाऊ शकत नाही. म्हणजे लिकेज होईल पण विषाणू जाणार नाही. आणि इंटरमिटंट जे आपण 6 तास 8 तास पाणी देतो, तर जेव्हा पाणी थांबते तर त्या व्हॅक्यूममध्ये ते किटाणू आतमध्ये शिरतात. तर जी त्याची क्वालिटी आहे पाण्याची, ती जर का मेंटेन करायची आहे आपल्याला, तर हे आपल्याला करणं भाग आहे. आज न उद्या 24 तास प्रेशराईज आपल्याला पाणी द्यावं लागेल आणि आज जे 30 ते 50% पाण्याची गळती आहे ती सुद्धा थांबवण्यामध्ये त्यामध्ये आपल्याला बळ मिळेल. तर ह्या डिमांड मॅनेजमेंट, सभापती महोदय, यामध्ये ब्रीफली एक सांगू इच्छितो की हेच विषय माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदींनी पाण्याच्या जल व्यवस्थापनाकरता सांगितले होते की विभागीय भिंती दूर करणे, सायलोज दूर करणे, भारताच्या विविधतेचा सन्मान करणे, कारण हे एकच पॉलिसी सगळीकडे लागू होऊ शकत नाही. पाणी व्यवस्थापन आणि वितरणावर अधिक भर देणे, पाण्याचा पुनर्वापर आणि पुनर्चक्रण करणे
आणि जनजागृती आणि लोकसहभाग. सभापती महोदय, आपण माझी एक एक प्रस्ताव आहे की आपण एक हाय लेवल कोऑर्डिनेशन कमिटी CM वॉर रूमच्या अंडरमध्ये लावावी, कारण यामध्ये वेगवेगळ्या मिनिस्ट्रीज इन्वॉल्ड आहे, जे यामधलं कोऑर्डिनेशन फक्त बघेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता लातूरला जेव्हा एवढा दुष्काळ पडला, तर आपण हे जे ग्रामीण क्षेत्र आहेत, नगरपालिका आहात किंवा नगरपंचायत आहेत, तिथं आपण जर का हे लहान लहान हे डेव्हलप केले नाले साफ करण्याकरता, तर चाऱ्याकरता किंवा गुरांकरता तरी आपण दुष्काळात उपलब्ध पाणी करून देऊ शकतो. हे जर का आपण लहान लहान म्हणजे 50 केल 100 केलचे केले, तर यामध्ये मोठा त्रास नंतर आपला कमी होईल. हे जे लो हँगिंग फ्रुट्स आहेत ते या कोऑर्डिनेशन कमिटीने सगळ्यात पहिले विविध मंत्रालयातून कोऑर्डिनेट करावे आणि त्याला हळूहळू आपली जलसुरक्षेला वाढ द्यावी. अलीकडच्या आंतरराष्ट्रीय अहवालांनी एक गोष्ट स्पष्ट केली आहे की भविष्यातील आर्थिक विकासाचा पाया केवळ भांडवल, तंत्रज्ञान किंवा मनुष्यबळ नसून पाण्याची शाश्वत उपलब्धता सुद्धा आहे. माझी ही अपेक्षा आहे की हा विषय अर्जंट नाही, पण हा विषय महत्त्वाचा आहे. यामध्ये वेगवेगळ्या मिनिस्ट्रीज इन्वॉल्ड आहे, तर आपण यामध्ये पुढे कसं न्यायचं याला धन्यवाद याचं सदस्य. मार्गदर्शन मंत्री करा. महोदय. धन्यवाद. उपसभापती महोदय, सन्मान्य सदस्यांनी जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलाय तो पाणी पुरवठा विभागाशी संबंधित आहे. आणि हा पाणी पुरवठा विभागाशी संबंधित असला तरी सांडपाणी पुनर्वसनाचा वापर हे धोरण कॅबिनेटनं मंजूर पण केलेलं हे आहे. मेघनाताई देणार आहेत वाटते ते. देणार? हा, पाणी पुरवठ्याचे राज्यमंत्री आहेत. सभापती महोदय, माननीय मंत्री महोदय, आपणही राज्यमंत्री होता. सभापती महोदय, ते देणार अतिशय आहेत. महत्वपूर्ण त्यांचं नाव. विषयावरती या ठिकाणी सन्माननीय सदस्य अरुणजी लखानी यांनी या ठिकाणी चर्चा केलेली आहे आणि त्यांचा पाणी या विषयातला प्रदीर्घ असा अभ्यास, खरं तर त्यांचं आणखीन आपण ऐकलं असतं तर आज आपण कुठल्या परिस्थितीमध्ये आहोत ह्याचा आणखीन आपल्याला अभ्यास झाला असता आणि त्यांच्या अनुभवातून काय काय केलं पाहिजे हे आपल्या सगळ्यांना ऐकायला मिळालं असतं. पण जसं त्यांनी सांगितलं, 1950 साली आपल्या देशाची लोकसंख्या ही 37 कोटी 40 कोटीच्या आसपास होती आणि आज जेव्हा आपण 140 कोटीपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि उपलब्ध स्वच्छ पाण्याचा साठा ह्याचं योग्य नियोजन वेळेत जर केलं तरच येणाऱ्या दिवसांमध्ये पाण्याच्या दुर्भिक्ष आपल्याला येणार नाही. आणि आपण बघतो कंटॅमिनेटेड पाण्यामुळे होणारे आजार आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे किती घातक परिणाम हा प्रत्येकाच्या आरोग्यावरती पण होतोय. आणि आज आपला देश, आपलं राज्य हे विकसित होण्यासाठी घोडदौड करत आहे. शहरीकरण वाढलंय, इंडस्ट्री, उद्योग सर्व काही वाढलेले आहे अध्यक्ष महोदय. आणि ज्या काही सूचना सन्माननीय सदस्यांनी या ठिकाणी केलेल्या आहेत अध्यक्ष महोदय, आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्र संपत्ती नियमन प्राधिकरण अधिनियम 2004 हा जलसंपदा विभागाने अधिसूचित केला आहे आणि राज्य जल परिषदेची स्थापना झालेली आहे. त्या राज्य जल परिषदेचे अध्यक्ष सन्मान्य मुख्यमंत्री महोदय असतात अध्यक्ष महोदय. आणि ह्यामध्ये सर्वच विभाग, मग पाणी पुरवठा, स्वच्छता, जलसंधारण, जलसंपदा, कृषी, वन, ग्रामविकास, उद्योग ह्या सगळ्या विभागांना एकत्र करून हे आपण राज्य जल परिषदची स्थापना केलेली आहे. आणि अनेक उपाययोजना की ग्राउंड वॉटर लेवल वाढली पाहिजे यासाठी मृद व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून अनेक कामं हाती घेतलेली आहेत. आणि कृषी विभागाच्या माध्यमातून सुद्धा पोखरासारख्या योजना या ठिकाणी आणलेल्या आहेत. आणि पाणी पुरवठा स्वच्छता विभागाच्या माध्यमातून पण जे पाण्याचे स्रोत आहेत ते बळकटी करण्यासाठी अनेक उपाययोजना आपण करतो अध्यक्ष महोदय. त्याचबरोबर पर्यावरण व वातावरणीय बदल विभागा अंतर्गत सुद्धा राज्यात वातावरणीय बदलचा आराखडा हा तयार केला आहे. त्यानुसार सुद्धा पाणी कसं प्रदूषण मुक्त राहायला पाहिजे ह्याच्यावरती काम चालू आहे. महाराष्ट्र जल प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे सुद्धा ह्यावरती विचार होतो अध्यक्ष महोदय. नगर विकास विभागाच्या माध्यमातून सुद्धा महाराष्ट्रात नागरी पाणी पुरवठा व सांडपाणी व्यवस्थापनावरती प्रामुख्याने काम केलं जातं अध्यक्ष महोदय. आपण कालच सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी
सत्ताधाऱ्याच्या उत्तराला उत्तर देताना सांगितलं, की आपण मुंबईमध्ये MMR रिजनमध्ये जे अ, म्हणजे सांडपाणी आहे त्याच्यावरती प्रक्रिया करून परत जे कोस्टल एरियामधलं आपलं समुद्राचं पाणी आहे त्याच्यावरती सुद्धा डिसॅलिनायझेशन करण्यासाठी आपण 400 MLD पाणी हे प्रक्रिया करणार आहोत आणि ते इतर वापरासाठी वापरलं जाणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री महोदयाच्या मार्गदर्शनामध्ये राज्यामधलं प्रत्येक मग पिण्याजोगं पाणी आणि उद्योगाला वापरण्यासाठीचं पाणी असेल, इतर शहरीकरणासाठी जे पाण्याची कमतरता होते यासाठी योग्य नियोजन आखलं जात आहे आणि त्या संदर्भात सन्माननीय सदस्य अरुणजी लखानी साहेबांच्या सुद्धा एक बैठक आयोजित करून आणि त्यांच्या जल सूचना घेऊन जी. कशा आणि जल पद्धतीने परिषद पण लवकरात लवकर आपण निश्चित सभापती महोदय. करूया. धन्यवाद. बच्चू कडूजी, आज सन्मान्य सदस्यांना विनंती आहे की लास्ट शेवटचा दिवस आहे, बिझनेस खूप आहे, म्हणून आपण सर्वांना जर तुम्ही अर्धा तास चर्चावर एकेकाना दिलं तर मला वाटते आज पूर्ण